तर मंडळी, आम्ही चाललोय आता आमच्या सासरेवाडी मिरज या गावी. तर मुलांना सुट्टी पडल्या ना, सुट्टी संपत आली थोडा, पण आता आमची सुट्टी चालू झाल्या. आता आमच्या कारभारांना जाग आल्या की आता सुट्टीला जाणार आहेत म्हणून. तर 4 दिवस सुट्टीला झाल्यात. आमचं मोठं पोरगं गेले सुट्टीला अगोदरच मिरजेला. आता यांना सोडायचं चाललोय आता आम्ही सुट्टीला. सुट्टी संपत आल्या लोकांचे आणि हे आता झाल्यात. लोक परत यायल्यात आणि आता झाल्या सुट्टीला. आता सुट्टी झाली. केव्हा येणार आहे तुम्ही? 8 दिवसानं. 2 दिवसांनी यायचं परत. 8 दिवस काय सांगायचं नाही काय. हे तुला पण सांगालोय केव्हा येणार आहे परत? गाव चालू आहे. 28 तारखेला. मग झालं की 28 तारीख. कशाला झाला कॅन्सल करा. आम्ही 8 दिवसांनाच येणार. 8 दिवसांनी नाही, 4 दिवसांनी यायचं. असं यायचं तुमचं मी एसटीन जायचं. चला मग जातो आमचं आम्ही. जावा की मग. जावा, आम्ही बसतो देता काय. 4 दिवसांनी यायचं. आणि मी नाही येणार नाही आता सोडायला आले मी. ते भावाला बोलवायचं सोडायला, नाही तर बसने यायचं. बसने येत नाही मग येतो म्हणलाय सोडायला. येतो म्हणलाय. मग चला येतो म्हणायचं का माझं तेवढं वाचलं. वाचवायचंच काम करा नुसतं. वाचवायचं काय म्हणजे वाचवायला नको. भवाय म्हणजे सोडायला नको तुला. मग होय बघ की आया कवा येईन सांग बहीण परत. काय त्यांच्या मनात कवा यायचंय तेव्हा येऊ. तुझी परमिशन आहे 8 दिवस राहायला तिला? होय, माझं काय आता त्यांचा पर्पज आहे. त्यांना किती दिवस राहायचंय तेवढं राहावं, यावं जाऊ वाटत जावं. माझं काही नाही आहे. होय होय, आईचे परमिशन आहे बाई तुला. मग हाय म्हणून तर तयार झालोय ना. झाल्यास होय. तुमच्या ह्याच्यावर तयार झालो नाही. हा त्यांनी सांगितलं म्हणून तयार झाले. तिथं आलोच आहे की मला डबा करून द्यायचं, सकाळी लवकर उठायचं. 2 भाकरी करायच्या. हा 2 भाकरी करायच्या. ते नीट गेले, त्यांचं काम नाही गेलं. होय होय, आता तुम्ही दोघंच की. आम्ही दोघंच. बरं चला आवरा. पाऊस आणि यायचं. आम्ही जाताना काही कायम पाऊस पडतोय. आता नाही येईल. त्याच्या माहेरी चालू आहे आता यांना 4 दिवस सुट्टीला सोडायला. तर आज चेहरा बघायचा उजळला आहे. गेलं 15 दिवस माझ्या पाठीमागे आल्यात. आम्हाला सोडण्या सोडायचं काय नाव काढणार झालती. अहो नाही हो, मला गमत नाही त्याशिवाय. बायका पुरं संकट पाहिजे. त्याशिवाय कसं घर सुनसून वाटतंय. सोडावं बरोबर म्हणतो सोडायचं चालू आहे आता. मग तुम्हाला पण सुद्धा जरा म्हणजे सुख पाहिजे सोडा माहेरचं. आनंद वेगळा असतोय खरंच. म्हणूनच सोडायचं असते जरा. बायकांना सगळं आपल्या हातचं जरा घेऊन कंटाळा आलेला असतोय. म्हणून जरा माहेरी मम्मीच्या हातचं काय आणि आजाच्या सगळं जरा चांगलं वाटतंय ना त्यांना बघितल्यावर. हा मग चाललायचा आता दोन उजाळी तुमचं लय. कसं असतंय सगळीकडे फॅमिली आपली एकत्र येत्या, बहीण भाऊ हा. सगळीजण एकत्र येत्यात. त्यामुळं जाऊ वाटतंय. जावा आता परत 4 जण या. आम्हाला तुमच्याजवळ गमत नाही. आता आम्ही दोघंच की. काय गमत नाही सांगू काय. सारखं सोडत नाही ना, वर्षात एकदा सोडतायचं. सोडायचं आपली माणसं आपल्यासोबत पाहिजे. हे सुख वेगळंच असते आपली फॅमिली आपल्यासोबत असल्यावर. आता काय सोडायचं, त्यांना पण जरा तुमची आठवणी आलेल्या आणि तुला पण त्यांची आठवणी आल्या म्हणून सोडायचं. तेवढं जागा बदली पाहिजे. फायनली आम्ही पोचलो कारभारमेंच्या माहेरी आणि आमच्या सासरेवाडीत. यांचा बोजा सगळा काढावी बघा मी आता. चला उचला. जसं पसारा आणायचा का नाही तसं तुम्ही उचलायचं. नाही नाही, मी तुमची अडकून आहे तुम्हीच काढायचं. आता माहेर आलं सगळं विसरलं होय, तर सगळं काढायचं तुम्ही. मग यांना पिशवी निघाना झाल्या. आज जायची गडबड यांना माहेरी. चला चला आले आम्ही माहेरी. बघा आमच्या कारभारी बहिणी घरातून चपात्या करून आणल्यात. हा कवा केलाय ते? मी कामाला दिसलं नाही मला खरं. तुम्ही यायच्या आधी मी करून ठेवलेलो, आवरून बसलेलो. हा तर आम्ही सासवडीत आमच्या चहा पाणी करता फिरायला चाललोय. खरंच असं सिटीत फिरायला खरंच मजा वाटते, भारी वाटते. आम्ही काय आपलं खेड्यात राहतोय त्यामुळे असं आम्हाला फिरायला मिळत नाही. गाव लेवल आहे आमचं गाव. आमच्या माहेरी आल्यावर आम्ही असं वरावरा फिरतोय. हा असं छान आणि सिटीत फिरतोय. खरंच भारी वाटतंय फिरायला. असं आम्ही आलोय बघा आता फिरण्यासाठी. मस्त आणि गणेश तलाव. आम्ही सासवडीत आल्यानंतर असं निवांत फिरायला येते. असं घरात मग चहा वगैरे घेऊन निवांत असं फिरायला मिळते. कारण सिटीतच असं बघा फिरायला मिळते.
पण गावाकडे असं नाही फिरायला मिळत. गावात कसं आमचे घर घरचे काम एवढंच, कुठंच फिरायला मिळत नाही. म्हणून आम्ही असं मस्त आणि मिरजे आहेत आमच्या सासरवाडीत कारावडीच्या माहेर आल्यानंतर असं एन्जॉय करतोय. आणि आम्ही आल्यानंतर आमच्या बहिणी परत आणि येतात तिथे. असं प्रेम पाहिजे ना बहिणीला भेटायला यायला लागते. मग काय मिळून बहीण, हा बरोबर आहे ना. मग कसं वाटतंय फिरायला आल्यावर? हा मस्त वाटतंय खरंच. सिटीत असं एन्जॉय करायला भारी वाटते. फिरायला जायचं, होय मजा येते. मजा येते. आता निवांत 7-2 तास फिरायचं मस्त आणि जेवण करायचं आणि झोपी जायचं. तर पण असाच 1-2 दिवस एन्जॉय करायचा. एक दिवस म्हणजे हे नाही 8 दिवस आहेत अजून सुट्टीला आल्यात. आम्ही उद्या आमच्या गावी जाणार त्यांना सोडून. परत आणि यांना घ्यायला यायचं. ते काय नंतरचा विषय. होय आता नाही सांगत ते त्यावेळी मी न्यायचं काय आमचे मेवणे भाऊ तुम्हाला सोडायचं ते नंतर बघायचं. पण आता आहे ते एन्जॉय करायचा मस्त. आणि गणेश तलाव असा आहे छान असं सुंदर. रात्रीचं वातावरण कसं भारी आहे बघा. तर तुम्हाला तलाव कसा आहे हे सुद्धा दाखवतो मस्त. आणि असं रात्रीचं रोषणाई पडलेली आहे मस्त. आणि इथेच गणेश विसर्जन सुद्धा म्हणजे मूर्तीचं विसर्जन ह्याच तलावामध्ये होते. तलाव खरंच हा मोठा आहे. याच्यात बाजूला म्हणजे इथे कारंजाचा सुद्धा इथे बाई साईडला दिसत नाही ते कारंजा सुद्धा आहे. तो आता बंद आहे. आणि साईडला असं चौपाटी आहे छान अशी. प्रत्येक खाद्यपदार्थ इथे मिळते. आणि इकडे बहिणीच्या गप्पा चालू आहेत कारण लई दिवसातून भेटल्यात त्याच्यामुळे यांच्या गप्पा चालू आहेत. मी पण येणारच की. छान असा गप्पा गोष्टी चालू आहेत. आमच्या मिळून जरा लाजत्यात हो. लय लाजत्यात. तेवढंच बोलत्यात जास्त बोलायची सवय नाही त्याची. बरोबर आहे की नाही हो कारभार? माझ्यापेक्षा जास्त बडबडते ती. काय बडबडत्या लाजत्यात काय म्हणे मोबाईल मध्ये कसं बडबडायचं बडबडायचं तसंच बडबडायला. आम्हाला कुठे येत होतं बडबडायला. आम्ही पासून शिकलं बडबडायला. मग तर आमच्या युनी सरकारांनी रोस्ट सँडविच पाहिजे म्हणून त्याची ऑर्डर दिल्या. रोस्ट सँडविच कसं असते ते येऊन बघूया. आम्ही कधी बघितलेलं नाही आहे. आता ते कसं आहे त्याचा बघूया. हे सँडविच घेतलेला आहे टोस्ट सँडविच. टोस्ट वेगळा सँडविच वेगळा असते ना. मी आता हे टोस्ट घेतलाय का? हा चालतंय. दिसणार नाही ते. आम्ही काय कधी बघितलं नाही. आम्ही कधी खाल्लं पण नाही. तर त्यांना घेतल्या आम्ही चाललोय घरी. तर मेन चौकात आलो आता आम्ही महाराजांच्या मूर्तीपाशी आलेलो आहे. तर महाराजांची मूर्ती तुम्हाला दाखवतो. रात्रीची विद्युत रोषणाई महाराजांच्यावरती कशी झगमगा लागल्या. मेन चौक आहे. तर बघू शकता मूर्ती कशी आहे. तर चला मंडळी. आमची मंडळी पुढे आहेत. आणि आम्ही जर थोडं महाराजांचं दर्शन घ्यावं म्हणून आम्ही इकडे आलो. चला मी महाराजांचं दर्शन घेऊन आता निघतोय. खरंच महाराजांची मूर्ती बघितल्यानंतर अंगावरचा काटा होते. पुढं पाऊलच उचलत नाही आमचं. कारण महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय कुठेही मूर्ती महाराजांची आम्हाला नजरेत पडली तर आम्ही दर्शन घेतल्याशिवाय कधीच पुढं जात नाही. कारण महाराजांचं शौर्य तसं आहे. चला हे बघा महाराजांची पाठीमागून मूर्ती. तर आम्ही आता घरी चाललोय. हे टोस्ट सँडविच घेऊन आले बघा. कसं टोस्ट सँडविच दाखवू जरा बाबा. मला म्हणाय पण येत नाही. टोस्ट सँडविच बरं एक चांगला एक छान आहे की. चवीला पण चांगला असते काय एक नंबर. खाण्यात मिळण्याचा दंग आहेत. तोंड भरले नाही बोला येत नाही. चला मंडळी. आणि रे बघितलं की सँडविच बघितलं बघता आम्ही. सँडविच कसं असते माझ्या उडून आणले पॅकिंग होतं आता बघितलं. एक नंबर चांगला आहे. एक नंबर भारी आहे की. पहिल्यांदा टेस्ट बघितली बाबा. कधी खाल्ले नाही टोस्ट सँडविच आम्ही. चांगलं लागते. तर चला मंडळी आता जेवूया आम्ही. जेवण झाल्यानंतर छान असं आईस्क्रीम आणल्यात. त्यावर असं मस्त ताव मारवलाय आम्ही. सगळी आईस्क्रीम काय दंग आहेत कारभार बाई. चांगला आईस्क्रीम
तर मंडळी धन्यवाद. हा ब्लॉग इथं थांबतोय. परत भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. आतापर्यंत एवढंच.